तर मित्रांनो, श्री स्वामी समर डेअरी फार्म मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेन पाईप बद्दल माहिती घेणार आहे. 20 mm रेन पाईप, 32 mm रेन पाईप आणि 40 mm रेन पाईप. तर 20 mm रेन पाईप किती अंतरापर्यंत आपण टाकू शकतो, किंवा जी काही रेंज आहे 20 mm ची, 32 mm ची आणि 40 mm ची, तर त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. आणि कोणत्या पिकासाठी कोणती रेन पाईप वापरली पाहिजे, तर त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण 20 mm रेन पाईप बद्दल माहिती घेऊया. तर 20 mm रेन पाईप जे आहे ते आपण जवळपास सगळ्याच पिकांसाठी वापरू शकतो. म्हणजे भाजीपाला सोडून, खास करून जे भाजीपाला आहे त्यांना आपण सजेस्ट करत नाही रेन पाईप. तर तुमचा ऊस असू दे किंवा ज्वारी असू दे, मका असू दे, भुईमुग असू दे, सोयाबीन असू दे आणि गहू असू दे, तर सगळ्या पिकासाठी उपयोगी आहे ती रेन पाईप. तर 20 mm जी रेन पाईप आहे, तर ती तुम्ही जर तुमचं शेत एक सरळ असेल किंवा चढ उतार जर नसेल, तर त्यासाठी आपण 20 mm जी रेन पाईप आहे तर ते आपण सरळ 200 फूट टाकू शकतो. तर चढ उतार जर असेल आपल्या शेताला, तर आपण 150 फुटापर्यंत ती हांतरू शकतो. तर सरीच्या उजव्या साईडला 4 फूट आणि डाव्या साईडला 4 फूट पाणी पडते, त्यामुळे आपण एका सरीला टाकू शकतो. जर ऊसात जर रेन पाईप जर तुम्ही टाकणार असतील, तर ऊसामध्ये तुम्ही एका सरीला रेन पाईप टाकू शकताय. तर ऊसामध्ये रिझल्ट सुद्धा एक नंबर आहे मित्रांनो. आता भरपूर शेतकरी ऊसासाठी रेन पाईप वापरत आहेत. तर 32 mm जी रेन पाईप आहे, तर ते आपण तिची रेंज बघितली तर आपण एक 60 मीटर पर्यंत टाकू शकतो आपण सरळ. तर 32 mm जी रेन पाईप आहे, तर सेम आपण ऊसाला पण टाकू शकतो आणि इतर पिकाला पण टाकू शकतो. आणि 40 mm जी रेन पाईप आहे ती पण सेम. पण 40 mm जी रेन पाईप आहे तीच आपण गार्डनला किंवा 32 mm जी रेन पाईप आहे, तर ते मित्रांनो आपण एक 60 मीटर पर्यंत सरळ टाकू शकतो. चढ उतार जर नसेल तुमच्या शेताला, तर त्याची जी रेंज आहे म्हणजे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला, ह्या साईडला 8 फूट आणि ह्या साईडला 8 फूट रेंज पडते मित्रांनो. तर जेवढं तुम्ही अंतर पुढं वाढवशीला, तेवढं जी काय साईडला म्हणजे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जी काय पाणी पडणार आहे त्याची रेंज कमी येणार आहे मित्रांनो. त्यामुळे सांगितलेलं तेवढ्या अंतरापर्यंत जर तुम्ही अंतरली, तर बरोबर तुम्हाला ह्या साईडला 8 फूट, डाव्या साईडला 8 फूट, उजव्या साईडला 8 फूट पाणी तुम्हाला पडणार आहे मित्रांनो. तर ही झालं 32 mm रेन पाईप. आता 40 mm रेन पाईप बद्दल सांगायचं झालं, तर त्याची रेंज जवळपास 80 मीटर पर्यंत तुम्ही टाकू शकताय. तर त्याला जी पाणी पडणार आहे म्हणजे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला, तर ते 10-10 फुटाचं असेल मित्रांनो. तर सांगितलेल्या रेंज पर्यंत जर तुम्ही हातरली, तर पाणी तुम्हाला योग्य म्हणजे ह्या साईडला जेवढं सांगितलंय आणि म्हणजे डाव्या साईडला जेवढं सांगितलंय, उजव्या साईडला जेवढं सांगितलंय तेवढंच तुम्हाला पाणी पडणार. जसं तुम्ही जर रेंज समोर पुढे वाढवशील अंतर, तर जी काही रेंज आहे डाव्या साईडची आणि उजव्या साईडची ती कमी येणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी कोणती जर माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगायच्या मित्रांनो, त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवूया. धन्यवाद. भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न पण होते की रेन पाईप जी आहे तर ती कुठल्या कंपनीची वापरायची आहे. तर स्टँडर्ड कंपनी तुम्ही रेन पाईप वापरायची आहे, लोकल कंपनीला प्राधान्य देऊ नका मित्रांनो. कसं होते पुढे जाऊन जी लोकलच्या कंपनीची रेन पाईप जी आहेत ते पुढे जाऊन चॉकअप होतात. त्यामुळे स्टँडर्ड कंपनीचीच रेन पाईप तुम्ही वापरायची आहे. आता मी जी रेन पाईप टाकलेली आहे तर ती कोठारी कंपनीची आहे. तर एकदम बेस्ट क्वालिटीची आहे आणि एक नंबर रिझल्ट आहे मित्रांनो. तुम्ही वापरून बघू शकता. भरपूर शेतकऱ्यांना पण रिझल्ट एकदम चांगला आलेला आहे याचा. तर 20 mm, 32 mm, 40 mm, 63 mm सर्व रेंजमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो. तर ज्यांना कोणाला जर रेन पाईप हवी असेल, तर माझ्याशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो. तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहे, तर त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणखी कोणाला जर आपल्या ठिबक बद्दल आणखी काही जर माहिती हवी असेल, तर कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. धन्यवाद.